अहो अहो, कुठे होतात तुम्ही? ते तयारी करत होतो. कसली? रेणूचं लगीन थांबवायचं ना व. हो, काय ठरलं? हे बघा, आता तुम्ही वय नाही काय करू नका. रेणूला घरातनं बाहेर काढावीच लागणार. म्हणजे अजूनही तुमच्या डोक्यात तिला पळवून आणण्याचंच आहे का? अहो दुसरा काही तोडगाच नाही. आणि समजा प्लॅनिंग झाले, तुम्ही काय बी काळजी करू नका. हो, पण मला अजूनही हा पर्याय. तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे का? ते पोलिस सोडून सांगा. हे बघा, समजा प्लॅनिंग झालंय, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. पण राजवाडे सरांना सांगितलं का? होय की, त्यासनी सांगावंच लागणार. मग आत्ताच सांगतो. हो, त्यांचाच फोन आला. 100 वर्ष आयुष्यात बघा तुम्हाला. आता तुम्हालाच फोन करणार होतो. काय झालं? काही कळलं का रेणूचं? नाही. हा, रेणूला पळवायला लागणार आहे. तर तुम्ही लगीन करायला तयार राहा. पळवून? नाही हो, असं करायला नको आपण. अहो तसंच करायला लागणार आहे. दुसरा काय बी पर्याय नाही. हे बघा, अंजलीबाई बी तयार झालेत. म्हणजे त्यास मी पटले. तुम्ही बी वय म्हणा. वय म्हणा की. अहो पण पण बिन काय नाही. मी तुमचं लगीन लावून देणार आहे म्हटलंय ना व. म्हणजे लावून देणार. कसं तुम्ही वय म्हणा. म्हणा की. हो, बरं, एक आता नंतर फोन करतो आणि समजावून सांगतो काय. बरं, ठेवतो आता. हा चालेल. चालेल. समधी तयारी झाली. ह्यो राहणार रेणूला पळून आणणार आणि तिला जिकडे पाहिजे तिकडे लगीन लावून देणार. जर रातच्याला रेणूला पळवायचं म्हणजे पळवायचं. वो ताई साहब, वो ताई साहब, वो ताई साहब, आवो ताई साहब, आवो ताई साहब, उठा की. चंदे काय ग रात्रीच्या टायमाला तुझा ताप? हा, साड्या बिड्या काय बी मिळणार नाही, आताच सांगून ठेवतो. आव नाही ताई साहब, अहो साड्याचं मरू द्या. मी असं झोपणं बरं दिसतंय बाई तुम्हासनी. आणलंच माझी जीव आली वाटतं तुम्हासनी मम्मी सांगत. ए चंदे, उगा पालळ लावू नका सा. मुद्द्याचं काय ते बोल. व ताई साहब, अहो त्या रेणूचं लगीन लागायच्या आधीच फिसकट आलाय बघा. या टायमाला बी तुम्हासनी अपयशच येणार बघा. शुकुनी तोंडाची, कधी तर कुणाबद्दल चांगलं बोलत जा की ग. आता तुमचं तर नशीबच तसलंय, तर मी काय करणार? मुद्द्याचं बोल ग चंदे. अहो मी या स्वतःच्या कानानं ऐकलंय, त्या रेणूला पळवून न्यायचं प्लॅनिंग सुरू आहे बघा घरात. काय? होय. अहो हे समजा खरं आहे. आणि या समजामध्ये रानाचं संकट असणार आहे. नाही नाही नाही, हातात तोंडाशी आलेला ह्यो डाव असा आम्ही निसटू देणार नाही चंदे. हे लगीन होणार, आम्ही स्वतः लावून देणार. अहो पर कसं? हा बोला की. बापू, हे समज काय चाललंय? काय झालं वहिनी साहेब? काय झालं म्हणजे? आमच्याकडनं लगीन जुळवून दिलंय आम्ही, पण तुमच्या पुरीवर बी जरा लक्ष ठेवा की. म्हणजे? अहो लगीन 2 दिवसावर आलाय आणि तुमची पुरगी जायची पळून. अहो काहीतरी काय बोलताय सा वहिनी साहेब? म्हणजे रेणूला पळवून न्यायचं प्लॅनिंग चालू आहे आमच्या वाड्यात. काय? होय. आता आमचीच माणसं आहेत म्हणून आम्हाला काय बोलता येत नाही, पण तुम्ही बी जरा ध्यान ठेवा की. होय, तुम्ही काय बी काळजी करू नका वहिनी साहेब. मला वाटतंय आमच्या रेणूला यातलं काय बी माहित नाही. चांगलंच आहे मग, तिला माहित बी होऊ देऊ नका. होय. अहो पर आमची रेणू एकदम देवासारखी शांत आहे हो.
तिला अजिबात भनक बी लागू देणार नाही बघा मी. आता रेणू घरातनं बाहेर पडेल ती लग्नालाच. पुढे किती बी उड्या मारू द्या, पण माझी पोर कुणाच्या हाताला लागणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे, ठेवतो फोन आता. आता समजा ठरले, अंजलीबाई कॉलेजमध्ये समजी तयारी करून घेतो म्हणल्यात, म्हणजे त्या नवरदेवाकडनं आणि आपण नवरीकडनं कुणाला काय शंका? ते नव राहणार आपण जिला पळवणार आहे तिला सांगितले ना हो, नाहीतर आपण पळवायला जायचो आणि रेणू बोंब मारायची. होय होय राणा, हे सगळं प्लॅनिंग रेणूला सांगितलं पाहिजे. अरे पण उसको सांगणार कोण? अरे होय की. हे बघ, मी आणि रानादानं जाण्यात काय पॉइंटच नाही. होय. अहो द्या, तू जातीस काय? अहो कालच रेणूच्या बापाला लय खुन्नस दिल्या, मी गेलो तर डोसक्यात धोंडाच घालेल माझ्या. अहो द्या, तू बी आहे की नाही? कशाला उगाच कुणच दिलीस? अहो रेणूचं कुठल्या पोरक्यावर लग्न लावा लागलाय हा? आला राग, दिली खुन्नस. मी काय म्हणतोय, बरकतला पाठवा काय काय तर शेतातलं काम आहे म्हणून. उसको मालूम नाही वे मी राणाचा खास दोस्त आहे ते. अरे मला दारात बी उभा करून घेणार नाही तो, तिथं दाडवा करेल. ते ना मग, मी आणि धनी गेलो तर. धनी कोण धनी? अरे ते पाटलाच रे. अहो नाही, हे आमचं कुकुमाचं धनी. ये धनी व्हय. वहिनी जावा तुम्ही आणि तुमचं धनी. बाय चला हो. काय मी बी राणाचा दोस्त आहे, मला आकडून दिलं तर. नाही तू मासनी हाकलणार हो. अहो परवा मी बापूंकडे गेलेलो तेव्हा तुम्ही त्यांना पैशाची मदत करणार आहे म्हणून सांगितलंय. बाय तेच कारण काढवानी जावं की सोडीनं. चला. अगं इथं माझं घर चालताना धूर येतो या, आणि बापूला कुठली मदत करू? करायची नाही हो. जायचं नुसतं भिशीचा इशे काढायचा. एवढं पैसे देतो तेवढं पैसे देतो म्हणायचं आणि यायचं. म्हणजे गंडी बशिव. हा, नंतर जमत नाही म्हणून सांगायचं. आणि तसं मी लग्न मोडल्यावर कुठे येणार आहेत बापू पैसे मागायला काय? होय, एक नंबर आयडिया बघा. आल्या, तू आणि वहिनी दोघं बी जावं काय? जावा. अरे पण ए भाल्या, पण नाही आणि बिन नाही. तुला डिरिंग होत नाही काय? डिरिंग व्हायचं औषध देऊ का तुला? कुठलं? हो धनी, कशाला याच्या नादाला लागा लागलाय? राहू द्या गपकी. जावा तुम्ही लवकर, उगाच उशीर नका. बाय चला हो. अगं किराणा, आता अहो रेणू महत्वाची का किराणा? आधी महत्वाचं काम करू हा, आणि मग जाऊ की सोडीनं किराणा आणायला. चला तुम्ही. हो, जावा धनी, धनी, जावा. जावा धनी. हा? तुला 1000 वेळा सांगितले सारखं मला धनी धनी म्हणू नकोस. गावासमोर आबरूच काढणार माझी तू. अहो, समजा आपलीच तर आहे. आणि धनाला धनी नाही म्हणायचं, काय म्हणायचं? तुमचं आपलं काय करायचं त्याला का? आता ह्या अशा परिस्थितीत एकच पर्याय उरलाय, रेणूला तिच्या घरातनं बाहेर काढायचं. म्हणजे पळवून न्यायचं असंच नव? आपली गाडी तयार आहे, तुम्ही काय काळजीच करू नका. दिस इज सो एक्साइटिंग. डन, आणूयात पळवून. नाही, पळवून आणणं मला पटत नाहीये. नाही सर, मलाही आधी पटत नव्हतं, पण आता ह्या परिस्थितीत आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही. आणि मी रेणूचं पत्र वाचलं, तिच्यावर खरंच खूप ताण आहे. रेणू काय मायनर नाही आहे. तिनं तिच्या आई वडिलांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट दिली की काम झालं. हा, ते आई वडील गार. नाही काका, राणाजी आणि रेणू दोघांनाही पोलिसात तक्रार देणं मान्य नाही. खराय, पोलिसात मॅटर गेला की गोष्ट गावभर होणार. रानादाच बरोबर आहे. ठीक आहे, मग आज रात्रीतच सगळी तयारी करायला हवी. कुठल्याही परिस्थितीत उद्या हे लग्न देवळात व्हायलाच पाहिजे.
तुम्ही काय काळजीच करू नका. भटजीला आणायची जबाबदारी माझी. हार फुलाचं दुकान आपल्या घराजवळच आहे, ते मी घेऊन येतो. पुरावा म्हणून फोटो लागतील ना, मी कॅमेरा घेऊन येते आणि सजावटचं पण बघते. तू काही काळजी करू नको, मी आहे तुझ्या मदतीला. सजावट महत्वाची नाहीये. अहो असं कसं सर, तुमचं लगीन आहे हा, जराशी सजावट पाहिजेच की. जमल तसं करू, शेवटी लगीन महत्वाचं आहे. सगळं झालंय, आता फक्त एकच प्रश्न आहे. आपल्याला पळून जायचंय हे रेणूला माहित झालं असेल ना? अगं रेणू, लग्न आहे तुझं, तुझी मैत्रीण कुठे दिसत नाहीये. अगं होय, कुठे आहेत मास्तरीन बाई? लग्नाआधी लागायला काय झालं तुला? तर काय, सकाळपासून बघतीया नवरी मुलीच्या तोंडातून एक शब्द बी फुटेना. बाकी काय बी म्हणा, हा लई मोठं सासर मिळालं बघा ह्या रेणूला. अहो मोठं असलं ताल्यावर घरानं आमच्या पाहुण्यात कोण नाही बघा. बापू कल्पे भाल्या, अरे कसं काय यानं केलं? ते बीसीचं तुम्हाला पैशाची गरज आहे ना? वय अरे आता नाही, समजा खर्च पोराकडची करतो म्हणल्यात आणि आपण बी लगीन जेमतेमच करायचं ठरलंय बघ. आणि ते काय मुंबईच्या स्टाईलनं रिसेप्शन करायचंय ना. अरे त्यावेळी बघू की, आता तर पैशाची गरज नाही. अहो बापू, खरं रिसेप्शनला लागतील ना हो पैसे. लागलं तर घ्यायचं, नाही तर राहून दे, है की नाही? पण ऐन वेळेस उगाच पळापळ करायला लागायला नको म्हणून. तेव्हा दानी तुम्ही बोलून घ्या, तोवर मी येतेच नवरीला मेहंदी काढून. अरे मी काय म्हणतो भाल्या, अगदी नक्षत्रवाणी दिसायला लागली हा नवरी. द्या, कोण द्या, मी काढते मेहंदी, द्या. नाही, काढते मी, माझा कोर्स झालाय. माझा 2 वेळा कोर्स झालाय. समोर बसा आणि बघा. हा, उठा उठा उठा. आता रेणूचं लग्न म्हणल्यावरती मीच काढणार की मेहंदी, होय की नाही? हा, आणि लक्ष देऊन बघा मेहंदी नीट. काय ग? हा, कुठं व्हायला तयारी बापू लग्नाची? मी काय डिझाईन काढतो की नाही त्याच्याकडे नीट लक्ष दे. काय रेणू? हे संगीता, ते द्या कसं काढतात ग? अहो मेहंदी काढताय की शाळा शिकवताय? झाले की तुमचे प्रौढ शिक्षणाचे वर्ग? अरे तुमचा हात रिकामाच आहे. अहो कोर्स झाला ना तुमचा. घ्या घ्या घ्या, कोण घ्या मेहंदी काढ त्यांच्या हातावर. रेणू, जरा लक्ष दे की काय काढायला लागलं मेहंदी ते. नीट लक्ष दे की. तू असं करण्याचा लागलायस का पायावर? ते काल कुस्ती करताना जरा पायाला लागले. असं होय, काळजी घे बाबा स्वतःची. तू आहेस ना ती कल्पी आहे बघ. पहिलं अगं जरा पक्की काय लिहिलंय मी ते. नाही काढायची मला मेहंदी. अगं रेणू, रेणू हे बघ. अगं लगीन होणार, आम्हाला सोडून जाणार म्हणून नाराज आहे ती. राहू दे, एकटे राहू दे. मामी म्हणजे कसं, मी आपलं नाही नाही, मी बघते, मी बघते, वय नाही, ती नाराज होती म्हणून. बघते की मी. हा तेवढं बिशीचं सांगून ठेव. काय झालं का ग? धनी चला, येतो. बापू येतो. अजून कसे आले नाहीत? यायला पाहिजे आता बुतूर. माझ्यावर हे बघ आले. अरे ये की लवकर. काय झालं? अरे हिने सगळं उलटच केलं. रेणू चिडून गेली आतल्या खोलीत. मी सगळं बरोबर करत होते, आज जाऊन सांगणारच होते रेणूला, पण तेवढ्यात मामीनं अडवलं. सगळं तुझ्यामुळेच होते. सारखे धनी 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 म्हणते ना. उगाच कुठला तरी राग कशावर तरी काढू नका. धनीचा काय संबंध आहे इथं? अरे काय चाललंय इथं? आता काय करायचं? मग काय पंचायत झाली की आता. अरे रेणूला समजलं नाही तर काय करायचं? समजा प्लॅनिंग फिक्स करणार आता. राणा, मी एक खडा मारून बघू काय? तो दोंडा मारल. अरे बापूला खुन्नच दिल्यास ना तू. तिल्या घरी लयत लय काय करल?
डोसक्यात धोंडा घालत खातो, पण रेणूचं आयुष्य महत्वाचं. अहो द्या हा? एक नंबर बोललास बघ. अहो द्या भावा, माझ्या ठाण्या वागा, काय घोळ करू नकोस म्हणजे झालं. हो सनीदा, ही आयडियाची युनिव्हर्सिटी एकदा काम करू दे हो, मग बघा येतो मी. चल का जमल काय? जमतंय जमतंय. काय म्हणताय बाबू? काय रे हा? का आला? काय नाही, ते रेणूचं लगीन आहे ना व. काय मदत लागली तर म्हणून आलो. मदत? हा. तुला बरा पुळका आला रे आमचा. असं काय म्हणताय बापू? अहो, दुसऱ्याच्या लगीन कार्यात जर मदत केली तर पुण्य मिळतं. न ठरणाऱ्याची लग्न बी ठरतात म्हणे. पुण्य इथं नको मिळवू, जा दुसरीकडे जाऊन मिळवू जा. तुझी गरज नाही आमासनी. अहो, तुम्हाला नाही, पण आम्हाला गरज आहे की. ए कुठं चालला हा? ते नाही बापू, अहो आत पत्राला नीट लागल्यात का नाही ते बघायला जात होतो. म्हणजे काय होते, अहो भात घातला, आमटी घातली आणि पत्रावळी फटकी असली तर ते सगळं जमिनीवर पडते हो. नंतर लोक नावं ठेवतात. हा लगीन हाय नवर देवाकडं, पत्रावळ्या बी तिकडच आहेत. अरे जा की जाऊन तिकडे बघ जा. असं आहे. बरोबर. नाही दुसरं काहीतरी काम असेल की. हा? का न मला दात वट खाऊन खुन्नच देत होता की. हा आणि आज बरा मायेचा पंचगंगेचा पूर व्हावा लागला रे तुझ्या तोंडातनं. हा ए चाल तर तुझ्या मुंडीच मुरगाळीन बघ. अहो बापू, अहो असं काय करताय? रात गई बात गई, काल जे झालं ते सगळे विसरून जायचं. विसरून जायचं? हा. अरे तुमचा काय डाव माहित नाही होय मला. चाल त्या डोसक्यात थोडंच घालीन बघ. जातो जातो, बघून घेतो. बघून घेतो. हा. चक्कर जातो का? कंटिवते. अहो त्या बरोबर कंटिवते बघ. होय, त्या आयडियाची युनिव्हर्सिटी वापरतो म्हणलाय ना बघ. वापरते की बघ की आता तू कसं करते ते. एवढा काय येळ लावायलाय? ती व्यवस्थित सगळं असं व्हायला पाहिजे हो. गंडवा गंडवी ए बघ की आला का? आला 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 रे. यो बघ. ए, अहो द्या काय केलं सांगितलंस काय? तुम्हाला सांगितलेलं की नाही, तू माझ्या डोसक्यात धोंडा घालणार म्हणून. घातला? नाही, त्याने घालायच्या आधीच मी तिथनं पळून आलो. काय मर्दा. हो राणादा, आपली रेणू हरणाची आयडिया तिच्या बापूला समजल्या. काय? अरे कसं कळलं? मला म्हटला तुमचा काहीतरी डाव आहे, माहिती आहे मला, असं म्हटला. अरे पण ह्यो आपला प्लॅन तर आपल्यातला आपल्यात होता. त्या बापूला कसं कळलं? येस तर. म्हणजे बघा, आपण अंजलीबाई यानं एवढंच तर प्लॅन माहिती होता की. ते बापूला कोणी खबर दिली? झाली सगळी तयारी? मी सरांना आणि कॉलेजमध्ये सगळ्यांना व्यवस्थित सगळं समजावून आली. आमची सगळी तयारी झाली. तुमची झाली तयारी? रेणूला सांगितलं ना सगळं? म्हणजे तुम्ही अजून काहीच सांगितलं नाहीये? हो, असं काय करता तुम्ही? रेणूला सगळं सांगितल्याशिवाय तुम्ही कसं पळवणार आहात तिला? आता काय करणार? मारामारी? हो नाही हो, या वाटेला बी जायचं नाही आपल्याला. त्या बापूला संशय आला ना हो आपला. आता काय करायचं?
काय बी होऊ दे, रेणूपर्यंत ही बातमी पोचवायलाच पाहिजे आणि रेणूला घरातनं बाहेर काढायलाच पाहिजे. मग बापूला माहीत असलं काय आणि नसलं काय